काही दिसत नाही पुढे भाई, मिट्टीच मिट्टी आहे, मातीच माती. वारा भयंकर आहे भाई, वारा भयंकर आहे इकडे, वादळ चालू आहे. कसले झाड हलताय मी त्या दोन हातान घट्ट जरा स्टेअरिंग. होय बघ, अरे बेकार हलते गाडी. एक साईडला थांबूया आपण. हळूहळू चला, हळूहळू चल, हळूहळू चल, उशीर झाला तरी चालेल. सावकाश जाऊया. आज तारीख आहे 19 आणि आम्ही आता चाललो आहे जम्मूसाठी. बघूया कुठपर्यंत जातो. बापरे, जय बजरंगबली. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. काल आम्ही अंबालामध्ये स्टे केलेला. डेस्टिनेशन खरं होतं लुधियाना, पण तिथपर्यंत नाही पोचू शकलो कारण रात्र झाली आणि रात्रीचं राईड करायचं नाही असं आम्ही ठरवलेलं. सो आम्ही अंबालामध्ये स्टे केला. आता सकाळी उठून आम्ही आत्ता जम्मूपर्यंत, म्हणजे जम्मू डेस्टिनेशन असणार आहे आजचं आमचं. बघूया आता कुठपर्यंत पोचतो. काल जरा रिलॅक्स वाटलं. जम्मू अजून लावला नाही रे मॅप. हे 389 किलोमीटरवाला लावतो. ओके, स्टार्ट. कारवाल्यांना काय प्रॉब्लेम आहे यार, त्यांच्याकडे AC आहे. आपण परमिट नाही काढलेत पिंट्या. जम्मूला नाही लागणार, लेहला लागतात, पण ते आधीच काढून ठेवायला पाहिजेत रे. अजून आम्हाला परमिट काढायचे आहेत. विचार केला होता मुंबईला येऊन काढू, पण नाही जमलं यार. सगळ्या गोष्टी विसरायला होतात. किती तुम्ही आठवायचा प्रयत्न करा, किती प्लॅन करा, काय ना काहीतरी आपण विसरतोच. आणि आमचं हेच झालं आहे नेमकं. रूमवर काय नाही विसरलो. तात्याने काय चार्जर वगैरे ठेवला असेल तर काय आयडिया नाही. जरा फ्रेश वाटतंय रे, बरंच फ्रेश वाटतं. मला वाटतं अजून 7 वाजता जर आपण निघतो ना, जाऊ दे, चल त्याला झोप तेवढी आपण घेतली, काय विषय नाही, जाऊ आपण व्यवस्थित. अरे झोप म्हणजे ड्रग आहे रे एक प्रकारचं. झोप पाहिजे. 3 अलार्म लावून उठत नाही भाई मी, माहिती ना तुला. बटन लावून झोपतो परत, बटन दाबून. सो काल खूप गरमी लागत होती. आत्ता काय एवढं वाटत नाही आहे, कारण सकाळच्या आत्ता वाजलेत 8:15. अचानक गरमीत घुसलो ना की वाट लागते. स्टेप बाय स्टेप जर गेलो ना आपण, सपना पूरा होने जा रहा है भाई. आपल्याला पुढे ऑइल वगैरे मिळतील ना, चांगले मिळाले पाहिजेत, फालतू नको. निदान कॅस्ट्रॉल तरी पाहिजे. फ्युलिंग करून घेऊया. पुढे पेट्रोल पंप भेटेल नाही भेटेल, भेटतीलच रे. रिस्क कशाला घ्यायची ना. काय नाही, इथं डीप आहे, जरा सावकाश या. फुटपाथ वरून नेतोय खरी, चान्स आहे. तू ये बिंदास्त. आपले हरियाणावाले आहेत भाई, हरियाणावाले भाई मदत करतायत आपली. आईला अबो काय कुठून टाकलं गाडी आहे. नाही असणार, काय साधी वाटली गाडी आपली. नाद करायचा नाही. ॲडव्हेंचर बनवले कशाला हिला, यासाठीच. तुझे येणारच, तुझी हाईट आहे थोडी गाडीला. माझी गाडी बसले. अर्धा तास आपला इथेच मला वाटतं गेलाय घुटमाळण्यात. पिंट्या चल, मोकळा रोड भेटलाय, ये पटापट पुढे. चला, मंजिल अब दूर नाही. चंदीगडला आलो आहे आम्ही आत्ता. गरमी थोडी वाढत चालले. कॅमेरा वगैरे सगळं तापतंय नुसतं. मोबाईल कंटिन्यू GPS चालू आहे माझा मोबाईलवर. बसमधून बघतायत आपल्याला. तिकडनं कोण जाते मग? हे तिकडून जात आहेत ते. हां,
शाणे आहेत ते शाणे बादशाह आहेत रे ते, इथले बादशाह आहेत ते. 30-35 किलोमीटरच फक्त कव्हर केलं आपण. सरळ जायचं ना. बेकार आहेत रे यायला, इथलं काही समजत नाही नीट. ट्राफिक किती आहे. तात्या गेले काय पुढे. अरे मस्त रोड आहे पण प्रेम गल्ली वाटते आपली एजीची दापोलीची ना. एक नंबर रोड पण कसला आहे भाई, मजा येते. हे पापा की बरी आहे साईड लो. शाल्याने बघा शॉर्टकट घेतलाय. चल मी पण जातो पाठोपाठ. हमारे भाई निकल गए, हम क्यों रहे पीछे. इकडे उजव्या साईडला मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे. आगे जाके लेफ्ट है. इधर तो भाई आप बेशक सीधे चले जाओ. ये तो देखो इसका मैप देखो, आप सीधे जाके कहीं से भी निकल जाओगे. अजून पण 349 किलोमीटर दाखवत आहे. गूगल मॅप लावलेत आम्ही पण तरी पण आम्हाला थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं आहे. कारण इकडे सेक्टर वाया सेक्टर आम्हाला करत जायचं आणि इकडे खूप सेक्टर आहेत. मैंगोज आदमी जाता है काम से. मैंगोज. अरे इकडे एवढा कुठला आंबा. अर्धवट काम केलेले घर आहे तिकडे. सगळ्यांच्या घराला टेरेस. इकडे पत्रा बघायलाच नाही भेटत. आता मी शिकलो दादा. आता आपल्याला परत एक छोटासा सर्कल आहे आणि स्ट्रेट जायचं आहे. माझ्या मागून आहे फक्त 90. अरे जरा मोठा सिग्नल आहे. थांब सावली कुठे आहे. सावली सुकून मिला भाई, सुकून मिला. रोड जबरदस्त आहे तिकडचे. जबरदस्त म्हणजे पोटातलं पाणी नाही आलं भाई. हे वरून ना फ्लायओव्हर ना. ओके मस्त एवढं भारी वाटते गाडी चालवायला. आता नाश्ता केल्यानंतर एनर्जी आली लगेच म्हणजे त्वरित. आत्तापासून जम्मूपर्यंतचं टार्गेट आता आहे 333 किलोमीटर. हां 333. बघूया कधी पोचतोय. आत्ता वाजलेत किती रे. 11 वाजलेत ना. किती तास दाखवत आहे. 6 तास दाखवत आहेत रे. 5 वाजेपर्यंत पोचू काय नॉनस्टॉप असे व्यवस्थित गेलो तर. दीडशे किलोमीटर नॉनस्टॉप करूया आता. फक्त पाणी प्यायला 1-2 मिनटं थांबू कुठेतरी. काही करून आज जम्मूला पोचायचंच आहे. नजारे भारी आहेत रे पण मला वाटतं संध्याकाळचेच वगैरे किंवा पहाटे. दुपारी मारायला कोण येईल इकडं. गरमी इकडे एवढी. रस्त्यावर चपात्या शेकून जातील. ऑमलेट वगैरे बिंदास तुम्ही इकडे हे करू शकता, फ्राय करू शकता. जबरदस्त गरम आहे. आम्हाला आमच्या टायरची जाम भीती वाटते. सर्वाईव्ह करतील की नाही गरमीमध्ये. बघूया पुढे पेट्रोल पंपमध्ये जर नायट्रोजन मिळालं तर तिकडे नायट्रोजन टाकून घेऊ. एच पी कुठला काय समजत नाही रे. मागापासून एच पी वाले दिसत आहेत. एच पी पेट्रोल पंपवाले आहेत की काय. भाई तिकडे आकाशात बघा काहीतरी धूर दिसतोय. आग लागली की काय समजत नाही आहे. कदाचित आग लागली असणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात धूर आहे. कॅमेरा जस्टिस करतो की नाही समजत नाही. दिसतोय बारीक स्पॉट दिसतोय कॅमेऱ्यात. फायनली एवढा प्रवास केल्यानंतर आम्हाला डोंगर दिसलेत. कोकणकरांना डोंगर नाही दिसले की जरा बेचैनी वाटते. सपाट नाही आवडत. बाप रे. चंदीगड सोडल्यानंतर आम्हाला ते डोंगर दिसत आहेत. भले टकले डोंगर आहेत ते. जास्त त्यांच्यावर काही झाडं बिडं नाही आहेत. ठीक आहे मॅनेज करू आम्ही. सगळंच काय आपल्याला कोकणासारखं भेटणार नाही ना. ओमनीवाले
साइड हो जा. ट्रॅफिक वाटली आज हरियाणाला. ट्रॅफिक वाटली म्हणजे ट्रॅफिक होतीच. कारण आपण सकाळी निघालो ना रे. 8 वाजता निघालो. ऑफिसचं टायमिंग सर्वांचं. आणि भेटायला पण पाहिजे. सगळे इझी कसं चालेल आपल्याला. रोड तर खूप चांगले आहेत. चला अजून बराच पल्ला गाठायचा आपल्याला. 367 किलोमीटर्स. लवासा डिस्ट्रिक्टमध्ये आहोत आम्ही आत्ता. आणि एक शिकंजीवाले भाई होते. त्यांच्याकडे आम्ही शिकंजी प्यायलो. त्याने आम्हाला सांगितलं की भगतसिंग यांचं घर इथून 20 किलोमीटर अंतरावर आहे. भगतसिंग इथलेच आहेत. भारी वाटलं ऐकून. आणि त्याने एक रोड पण सजेस्ट केला आमच्यासाठी. एक मेन हायवे त्याचं अंतर आहे 274 किलोमीटर. इकडे पण सेम आहे. फक्त इथे नॅरो रोड असल्यामुळे थोडा एक अर्धा तास आमचा जास्त जाणार आहे. इकडून अर्धा ते पाऊण तास. काय इश्यू नाही. कारण ह्या रोडला लास्ट पठाणकोटपर्यंत सावली आहे असं ते बोललेत. बरं झालं बाबा कुठेतरी झाडं मिळाली. वैताग आलेला वैताग उन्हाचा. बघ ट्रॅक्टर बघ भाई. म्युझिक सिस्टीम चालवून मस्त पद्धतशीर नांगरिकी करतायत. पंजाबचं हेच तर खासियत आहे. त्या भाईनी शिकंजी एवढी भारी बनवली ना. पार्सल घेतले. पार्सल चांगली होती. साला शिकंजी प्यायलीस आधी कधी. काय बोलतो तू. साला एकटा पितोस. आम्हाला नाही देत. हे भाई लोक आपली चिपळूणची बाजारपेठ वाटते रे. हे बघ ना सुराणा मार्केट. अजून कुठलं तू साडीचं दुकान कुठलं रे. फेमस साडीचं चिपळूणचं दुकान आपल्या. सेम आता संपली बाजारपेठ. चिंचणं काय आता पुढे. तात्या थांबले का. हे पंजाबचे तात्या. हे बघ इंडियन ऑइल. हे घ्या जरा राईट. आता एक सेकंड ना थोड़ी दिक्कत है. ये निकालना पड़ेगा सब. कोई नहीं आराम से करो. पावर डालना नॉर्मल. क्या नॉर्मल डालना पावर. नॉर्मली फुल कर दो जी. आगे पेट्रोल पंप है ना बहुत. जम्मू तक है ना. हो इथे पंजाब. कुठे होतो आपण आता काय माहिती. एरिया माहिती नाही ना. पण आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं थांबून असं सरबत वगैरे दिलं आहे. गेले 4 ठिकाणी आम्ही थांबलो नाही. पण आता बोललो थांबूया. काय हाँ सर. आपका चैनल ये देखो. ये चैनल है मेरा. अभी लेह लद्दाख जा रहे. कहाँ जा रहे. लेह लद्दाख. हाँ सर. आज कुछ कार्यक्रम है क्या. फंक्शन है. शिविर है हमारे गुरु की शिविर है. मस्त. हमारे गुरु तद्दी इधर बैठ गए थे. इस महीने में शिविर चलती है. अच्छा. सभी जगह चलेगी जो मिलेगी. अब पीछे बहुत जगह देखा हमने. कर लो सब्सक्राइब कर लो. कोई बात नहीं. आपके कितने सब्सक्राइबर हैं. अभी नहीं है. ज़्यादा नहीं है. अभी चल यूट्यूब पे 2000. इंस्टा पे 2000 है. देखेंगे. आप भी आए हो. चलो धन्यवाद. चल चला. बस थैंक यू. आएगा वीडियो. चलो भाई. एक नंबर आहे. एक नंबर. एवढी भारी खातिरदारी यांची. एवढं प्रेमाने बोलतात यार. जबरदस्त. बाय बाय. मस्त आहे. पण हे भारी होता. सरबत वगैरे काय होता तो. एक नंबर विषय होता तो. अजून एक ग्लास प्यायला असते रे मी. आता मला पश्चाताप होतो. मी मागे का नाही थांबलो. मागे 4-5 ठिकाणी आम्हाला थांबवलेलं. आम्ही नाही थांबलो यार. बोललो जायचंय पटकन. आणि बोललो आता जर भेटला तर थांबायचंच. पिंट्या आता पुढे थांबलं तरी भेटायचं भेंडी. हां नाही मी थांबणार. 182 किलोमीटर बाकी आहे. असंच जायचं आहे कंटिन्यू नॉनस्टॉप. आम्ही फक्त 2-2 मिनटाचा ब्रेक घेतोय. ते पण पाणी पिण्यासाठी. येतोयस का परत पेट्रोल टाकायला. चल पुढे बघू. कदाचित पोचायला आम्हाला 8-8:30 पण वाजतील. काय भरोसा नाही आहे. आम्ही थांबत बऱ्यापैकी थांबत चाललो आहे. अगदीच काय असं नॉनस्टॉप जात नाही आहोत.
जिथे थांबू तिथे 10 मिनिटाचा ब्रेक नक्की घेतोय. रायडर आहे भाई, रायडर आहे. अरे जाम भारी फिलिंग आहे. पठाणकोट फक्त 30 किलोमीटरवर आहे आमच्यापासून. जबरदस्त. ह्याला आतापर्यंत टी व्हीमध्येच बघत आलो आहे. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं एवढं लांब येऊ आम्ही. मनाशी निर्धार केला, बस जायचं म्हणजे जायचंच. ठरवलं आम्ही तिघांनी, चालू पडलो. विचार करत बसलो असतो तर घरातच बसतो अजून पण. बरोबर. श्रीनगर 445. उद्या श्रीनगर आहे आपला. सावकाश जाऊया, सावकाश जाऊया. वारा भयंकर आहे भाई, वारा भयंकर आहे इकडे. वादळ चालू आहे. कॅमेऱ्यावर नको येऊ. काय विषय आहे पिंट्या? पाऊस तर पडत नाही इकडे कधी. पाऊस पडला तर उदास वगैरे सगळी वाट लागेल. ढग भरून आले तसं वाटतंय रे वरती. ते बघ ना. आणि वारा एवढा आहे ना, गाडी हलते. तुझी हलते गाडी? आम्ही आता पठाणकोटच्या जवळपास पोहोचलो आहे. म्हणजे मला वाटतं किती किलोमीटर आहे रे पिंट्या पठाणकोट इथून? 15 ते 20 किलोमीटर अंतरावर. आणि क्लायमेट एवढं बदललं आहे, मला हवा पास व्हायला काही चान्सच नाही आहे. पुढे टँक बॅग आहे, मागे बॅग आहे. तुझी हलते गाडी? होय 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 बघ. अरे बेकार हलते गाडी. आणि वारा बघ गार यायला लागलाय. मला वाटतं पाऊस पडणार पिंट्या. अरे त्यांना सवय असणार आहे मला वाटतं ह्या लोकांना. एकदम नॉर्मल चालतात ते, काहीच नाही त्यांच्यासाठी हे. सेव आहे बघ बाहेर खुर्चीत टेकून बसलेत. नाही मग हे नॉर्मल आहे त्यांच्यासाठी. डेलीच आहे. आपण पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं आहे भाई. हा मोसमी काय समजत नाही. मोसमी वारा आहे की कुठला वारा आहे. हे बघ अरे हा टेकून टिकून बसलाय कॉटवर. अरे माणसं कोण आहेत? काय ती माणसं? अरे तो कॉटवर म्हणजे साध्या आपली कॉट असते ना त्याच्यावर असं मस्त टेकून बसलाय, झोपलाय भाई. कसले झाड हलताय ती. त्या 2 हातांनी घट्ट जरा स्टेअरिंग. एक साईडला थांबूया आपण. भाई रेगुलर है क्या इधर? इधर रेगुलर है ये? रेगुलर नहीं आज ही है. बाप रे भयंकर है एकदम. नहीं होता तो नहीं है. हवा चल रही ना ज़्यादा. लोग तो नॉर्मल चल रहे इधर. साइड में खेत है ना काफी. हाँ साइड में खेत है. हाँ तो उसकी वजह से मिट्टी उड़ रही होगी. हाँ वो हाँ बरोबर. उड़ के आ रही है ना इस रोड पे. चल जाऊया पिंट्या. थांबलो तर गडबड होईल. वरती नाही, वरती काही संबंध नाही. आता तू म्हणशील साऱ्या तुला तिकडचं काय माहिती. बरोबर ना? हळूहळू चला, हळूहळू चल, हळूहळू चल. उशीर झाला तरी चालेल. हे अचानक काहीतरी बघायला भेटलंय आपल्याला. पहिल्यांदाच झालंय बोलला. थांबा हे इंडिकेटर काहीतरी लावून ठेव गाडीचं. काहीच दिसत नाही पुढे भाई. मिट्टीच मिट्टी आहे, मातीच माती. अरे चालूच आहे, व्हिडिओ चालूच आहे पिंट्या. अरे काय ही माती. कॅमेराच जाईल यार. हे भाऊजी कुठं आहेत? इकडं. अरे पिंट्या काय उडून बिडून येणार नाही ना आपल्यावर? त्याची भीती त्याचीच वाटते. गाडी हलवू दे. पत्रा बित्रा उडून यायला नको. झाडाखाली वगैरे थांबू नको अजिबात. भाई बेकार सीन आहे, बेकार सीन आहे. गाडी हलते, गाडी हलते. थांबतच नाही वारा, थांबतच नाही. अरे भाई काय हे यार. उधमपूर झाले. चल क्लिअर झाले बऱ्यापैकी. एक नंबर एक नंबर एक नंबर. काहीतरी बघायला भेटलं भाई आपल्याला. काहीतरी नवीन बघायला भेटलं. झालंय क्लिअर. चल बऱ्यापैकी क्लिअर झालंय. देवा सुखरूप पोचू दे आम्हाला गणपती बाप्पा. गाड्या पडणार नाहीत ना? अरे बेकार सीन आहे.
दादा ब्रश पण दो ना, ब्रश तुला हवाय, तुला हवाय ब्रश आहे तुझ्याकडे? दो ब्रश दो. हां अरे भाई आत्ता क्लिअर झालं आकाश, आत्ता क्लिअर झालंय, नाहीतर आमची 10 मिनटं अशीच गेलेत. खतरनाक होतं बाबा, खतरनाक. हे चला जाऊया पटापट, आता थांबायचं नाही. पाऊस मला वाटतं येणार. पिंट्या पावसाची भीती वाटते. पाऊस नाही यायला पाहिजे यार, काय पण खाऊ रे. पाऊस आला तर वाट लागेल सगळी. वाट म्हणजे काय असं नाही, पण ज्या टायमाला पोचायला पाहिजे ना त्या टायमाला आम्ही पोचणार नाही वेळेत. एवढीच गडबड होईल पाऊस नसला तर, बाकी काय एवढं होणार नाही. ह्या रोडचे आता आपणच बादशाह आहोत यार, दुसरं कोण रायडरच दिसले नाही आत्तापर्यंत. मला वाटतं सगळे मनाली मार्गे जात आहेत. अरे गार बघ, वारा बघ, गार गार येतो एकदम. नाही रिस्की, चल तू टेन्शन घेऊ नको यार, मी आहे सोबत. गॉड्स हँड तेरे साथ है, गॉड्स हँड. पिंट्या पाऊस येतोय, पाऊस येतोय पिंट्या. बारीक थेंब एकदम येत आहेत, बारीक बारीक. 126 किलोमीटर आहे अजून जम्मू. कसं पोचणार यार असंच वातावरण राहिलं तर. पिंट्या भाई पठाणकोटला एंटर केलं आपण, काय बोलतोस काय भाई? वा वा वा, फायनली पठाणकोट एंटर केलं आहे आम्ही. पाऊस आला. अरे यार एक साईडला थांब ना कुठेतरी, थांब इथे थांब. सावकाश 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 सावकाश. ओ येस, कवर आहे. पठाणकोट मधला पहिला पाऊस. बेकार वादळाचा आणि पावसाचा एक्सपिरियन्स केल्यानंतर आम्ही आता निघालो आहे जम्मूसाठी. हालत खराब गेली यार पावसाने, आणि त्याच्या आधी वादळाने. वादळ एवढं भयंकर होतं ना, कॅमेऱ्यात दिसलं असेल की नाही माहिती नाही. म्हणजे इथे ट्रॅक्टरने नांगरकी वगैरे केलेली ना, माती वगैरे काढलेली शेतातली, ती सगळी माती हायवेवर येत होती, पूर्ण हायवेवर. आणि तिथली लोकं पूर्ण रिलॅक्स होती, म्हणजे त्यांना काय इथलं वाटतच नव्हतं अजिबात. असं काय रोज एक्सपिरियन्स करतात, अशा प्रकारे रिॲक्ट करत होते ते. हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप नवीन होता. एक्सपेक्ट अजिबात केलं नव्हतं की इकडे पाऊस पडेल. सो आता आमचं डेस्टिनेशन असणार आहे डायरेक्ट पठाणकोट. पठाणकोटला तर आम्ही पोचलोच आहे. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत जम्मूत. जम्मू इथून 2 तास, 123 किलोमीटर. जम्मू इथून अजून पण 123 किलोमीटर दाखवतं यार. कधी पोचू काय माहिती यार. चला भेटूया पुढेच. हायला ही चालणारी गँग आहे. 2100 किलोमीटर पदयात्रा. बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बघितलं, हे अशी माणसं आपल्याला काय ना काहीतरी म्हणजे डोक्यात खूळ घेऊन आलेली माणसं आपल्याला बघायला भेटणार आहेत आत्ता. कोण सायकलवरून येणार आहे, कोण बाईकवरून येणार आहे, कोण चालत येणार आहे, कोण गाडी घेऊन येणार आहे. अशी डोक्याला ही खूळ लागलेलीच माणसं आहेत. ही साधी माणसं नाहीत. यांना साधं समजण्याचा आपण प्रयत्न पण करू नका. आम्ही इथपर्यंत बाईक घेऊन आलो आहे ना, आम्हाला काहीतरीच वाटतंय याला काय आम्ही बाईक घेऊन आलो. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. बघ सायकलवरून जातोय बघ, बघितलंस काय? त्याला विचारतो थांब. भाई कुठे, किधर? लडाख. ओके, जम्मू. जम्मू सायकलने जम्मू जातोय भाई. आणि येडे लोकच करू शकतात, हे येड्या लोकांचंच काम आहे. हे तात्या, तुमचा भात्या सरकला आहे. A few hours later. सो आम्ही जम्मूमध्ये एंटर केलं. 15 मिनटं झाली, बट पाऊस चालू असल्यामुळे अजिबात शूट करायला मिळालं नाही. पठाणकोट सोडल्यानंतर जो पाऊस आणि वादळ वगैरे सुरू झाले भाई, भयंकर भयंकर. आम्ही आमच्या आयुष्यात
एवढं मोठं वादळ पहिल्यांदा बघितलं आहे. माती, त्या शेतातली माती वगैरे सर्व रोडवर आली, हायवेवर. आम्ही भाई या कोकणातून एक्सपिरियन्स करून आलो आहे, पाऊस भिजून भिजून आलो आहे पद्धतशीर. आम्हाला काय पावसाचं वाटत नाही. सो आमचं डेस्टिनेशन, आमचं हॉटेल आहे 30 किलोमीटरवर. आम्ही सकाळी 8:30 वाजता राईड चालू केले, अजूनही राईड करतो आहे. आजचं टार्गेट होतं 400 किलोमीटर, पूर्ण केलंच आहे आम्ही असं समजतो. आता काही पोचायला जास्त वेळ जाणार नाही. हा फक्त ट्रॅफिक आहे, बरंच ट्रॅफिक आहे आणि धूळ पण आहे रस्त्याला खूप. आणि रात्र असल्यामुळे वायझर लावून नाही चालू शकत गाडी, पूर्ण धूळ जाते डोळ्यात. वाट लागली, अरे बापरे. कन्स्ट्रक्शन चालूच आहे इकडे. पुढील एक 4-5 वर्षामध्ये जबरदस्त असणार आहे. जबरदस्त वाईब येते. पोचलो आहे आम्ही कुठेतरी, काहीतरी करून दाखवल्यासारखं फील येतो. एक पठाणकोटच्या पुढे भेटले ना आपल्याला ते, आपली बरं मुंबईची. माझा नेमका कॅमेरा बंद होता, पठाणकोट सोडलं, पाऊस वगैरे गेला आणि त्याच्यानंतर MH03 आणि MH04 या 2 गाड्या आम्हाला दिसल्या, बाईक्स. भाई आम्हाला एवढं बरं वाटलं. डायरेक्ट मराठीत बोललो आम्ही त्यांच्याशी, कुठे जात आहे, कुठे स्टे घेणार आहात, डायरेक्ट मराठी. भाई एवढं भारी वाटलं ना, आपली पोरं इकडे भेटत आहेत. ते पण बोलले आम्ही, त्यांना पण भारी वाटलं. इंटरकॉममुळे एवढं बोलणं आमचं सोपं झालं आहे भाई, खरंच. जर इंटरकॉम नसताना आमच्याकडे मजा नसते आली सफरला. आणि डायरेक्शन पण कळतात ना लगेच, जाम हेल्पफुल आहे. मिनिमम 500 मीटरची रेंज आहे मॅक्सिमम. आणि जरी गेली कनेक्टिव्हिटी 500 मीटरच्या पुढे आणि आपण 500 मीटरच्या रेंजमध्ये आलो, पुन्हा ऑटो कनेक्ट होतो. म्हणजे ही खासियत आहे या प्रोडक्टची. आज वाटलं आज माहितीच होतं रात्र होणार आहे, कारण 400 किलोमीटर आज पार केलं आहे आम्ही. खाऊची गोष्ट नाही, उद्या लवकर होणार आहे. तरी पण उद्या नजारे बघत जाऊ. लेट होईल पण नजारे बघत, तुम्हाला नजारे दाखवतच नाही येणार, काहीच सोडणार नाही मागे. 2 hours later. स्वतः वाजलेत रात्रीचे 10. एक थोड्या वेळाच पूर्वी आम्ही हॉटेलला पोहोचलो. गुगल लोकेशन आमच्याकडे होते हॉटेलची, पण हॉटेलपर्यंत पोहोचायला खूप वेळ गेला. आणि हो, हॉटेल ऑनलाईन बुकिंगमध्ये आणि आपण जो स्वतः भेटून जे रेट काढतो, बार्गेनिंग करतो, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इकडे. तर आम्हाला कालची रूम 1700 रुपयाला पडली. तेच आम्ही त्याला बोललो ऑफलाईन आलो असतो तर कितीला पडली असती, तर तो बोलला 1200 पर्यंत मी तुम्हाला दिली असती. खूप असतात आणि इकडे रेट खूप असतात, कॉम्पिटिशन पण खूप असतं इकडे. सो तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्या पुढे आम्ही ऑनलाईन बुकिंग करणार नाही आहोत. सो काल टार्गेट होता आमचा अंबाला टू जम्मू, तो आम्ही कम्प्लीट केलाय. थोडी थकावट वाटते, 400 किलोमीटर झालंय प्रवास आमचा. आणि उद्या जातोय जम्मू टू श्रीनगर. येणाऱ्या सर्व व्हिडिओना नक्की तुम्ही प्रेम द्या, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये खूप काही बघायला मिळणार आहे आणि आम्ही तुम्हाला नक्कीच मजा येईल. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. त्याचा टार्गेट आहे जम्मू टू श्रीनगर. भेटू द्या. बाय बाय.